आणि मग ते उगणं मायाची रील्स व्हायरल झाली आणि मग तेव्हापासून असं वाटलं की हा कंटेंट लोकांना आवडालेत, आपण करायला पाहिजे. मग ती रील आपण टाकली. टाकल्याच्या नंतर ते माझ्या अकाउंटला 2000 म्हणजे 2000 तुमच्या मेन अकाउंटला? हा 2000 व्ह्यूज होते. मग ते कोणतरी डीजे राजा आणि आपलं नांदेड चॅनल वाले होते, त्या पोरांनी ती रील उचलून त्यांच्या ह्याच्यावर टाकली होती अकाउंटवर. आणि सगळ्यांनी ती रील डाउनलोड केली आणि सगळ्यांच्या स्टेटसला वगैरे ठेवू लागली. आता आणि याच्या अगोदर मी म्हणजे जेव्हा लोकांना माहितच नव्हतं तेव्हा मी नाटक करायचो, स्किट करायचो किंवा वेगवेगळे म्हणजे तमाशा स्टाईल मध्ये असतील तर ते कुठं कुठं प्रोग्राम असतील ते करायचो, पथनाट्य करायचो. तर मग ह्या गोष्टी करायचो, पण त्या गोष्टीतून जेवढी आपली म्हणजे काय की कुवत आहे म्हणा किंवा उदरनिर्वाह व्हायचा आहे तर तेवढे पैसे मिळायचे नाही. तर बळी भाऊ, आपण एक रॅपिड फायर राऊंड करू आता. लवकर लवकर उत्तर द्यायची बरं, विचार करायचा नाही. तर तुम्ही एवढं कॉन्टेंट क्रिएशन करता, तर तुमचा आवडता कॉन्टेंट क्रिएटर कोणता आहे? नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मार्मी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर आपण एक नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया क्रिएटर त्यांच्याशी आपण त्यांच्या जीवनशैलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर असंच एक व्यक्तिमत्व आज आपला पहिलाच पॉडकास्ट आहे. त्या पहिल्या पॉडकास्टमधलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके नाना उर्फ बळी डिकळे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडंसं त्यांच्या जीवनशैलीबद्दल, त्यांच्या पुढील जीवनाबद्दल आपण जाणून घेऊयात. तर स्वागत करूया बळी भाऊ यांचं. तर नमस्कार बळी भाऊ. नमस्कार. तर पहिली गोष्ट हे सांगा बळी भाऊ, तुम्ही कसे आहात? कशी म्हणा, दिसायला तर हँडसम आहो, पण असं विचारत असाल चांगलाच आहो. लोकांचं एवढं प्रेम आहे, तुमचं एवढं प्रेम आहे, सपोर्ट आहे, तर मग मी चांगलाच आहे. मग आता कशी आहे याच्या मागे काय दृष्टिकोन तुमचा, म्हणजे बाहेरून दिसायला कसं, आतून कसं आहे? नाही म्हणजे तुम्ही नेमकं कसं आहे ना, की लोकांनी तुम्हाला एक इन्फ्लुएन्सर म्हणून, एक रील स्टार म्हणून बघितलंय, पण एक माणूस म्हणून किंवा एक बळी डिकळे म्हणून, म्हणजे बळी डिकळे नेमके कसे आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल? बरं तिकडे काय साधा गोळा आहे, येतात काय आहे. हा, ऍक्टिंग चांगली करतो, म्हणजे चांगल्या पद्धतीची करतो, लोकांना आवडते म्हणून लोक एवढं प्रेम करतात. हा एक बळी डिकळे आहे ऍज अ ऍक्टर म्हणून. पण बळी डिकळे साधा माणूस आहे, काय साध्या कुटुंबात राहणारा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला पोरगा, असा आहे बळी डिकळे. साधं राहणीमान, असं काय इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटी म्हणल्यावर म्हणजे आपण जे लोक आपल्याला जे एक असे बघतात की बाबा खूप मोठा माणूस असेल किंवा एक काहीतरी सेलिब्रिटी असेल, अशा पद्धतीचं बघतात. तर म्हणजे त्या त्या उद्देशानं मी विचारतोय की एक आता आपण म्हणतो ना की एखादा माणूस, त्याचं व्यक्तिमत्व, तुमचा दृष्टिकोन काय या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा, की हे रील स्टार किंवा फेम या गोष्टीकडे? आता माझा दृष्टिकोन हे आहे की फेम काय टिकून राहणारी गोष्ट नाही, पैसा टिकून राहणारी गोष्ट नाही. आपलं हे एक काम आहे, बरोबर. आपण ते करत राहायला पाहिजे. आता मी करतो, लोकांना आवडते, लोक प्रेम देतात, ही खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ह्याच्यातून 4 पैसे मिळतात, ती चांगली गोष्ट आहे. पण असं नाही की बाबा ह्याच्यातून भरमसाठ पैसा मिळालाय म्हणजे काय. बरेच जण लोक वेगवेगळे ऍड करतात, म्हणजे ऍड म्हणजे इन द सेन्स गेमिंगच्या ह्याच्या, ते ऍड करून मग गाड्या घोड्या घर बंगले हे होतं चालू असते. मग ते त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण आपलं म्हणणं कसं आहे की आपल्यामुळे कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, एक तर आपला फायदा झाला पाहिजे, लोकांचा फायदा झाला पाहिजे, असं वालं. आणि मग काय बळीकडे आता मी बसनच प्रवास करते. बस मध्ये बसलं की बाजूचे लोक विचार करतात हे होय काय की त्यानं, पण लगेच वाटते त्यानं सेलिब्रिटी होय, त्यानं बसनं प्रवास करते का. मग ती विचारते नाहीत की होय काय ते नाही, सेलिब्रिटी माणूस होय, त्यानं कारनं हिंडत असेल इथं बसणं कशाला मरायला येते काय 150 रुपये तिकीट काढून, असं होय. तर मग माझा दृष्टिकोन असा आहे की साधं राहणीमान आहे माझं एकंदरीत बाकी लोकांपेक्षा तरी. आणि तो तुमचा जो साधेपणा आहे तो तुमच्या म्हणजे तुम्ही जे रील्स करता, तुम्ही जे व्हिडिओ करता, त्याच्यामध्ये पण तो दिसून येतो. त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला कुठेतरी रिलेट केलंय आणि तुम्हाला एवढं प्रेम म्हणा किंवा तुमच्याबद्दल आपुलकी म्हणा त्या लोकांमध्ये एक निर्माण झालेली आहे, असं मला वाटते. बरोबर. आता मला काय म्हणायचंय, आता आपण खेड्यापाड्यामध्ये जगलेली माणसं, लहान आता मोठा एखाद्या खेडेगावात चालू. आता माझं गाव पारडी आहे, लोह्यापासून पारडी, तर मग ते आमचं खेडेगावच आहे. मग लहानपणापासून आतापर्यंत जे आपण आपल्या खेड्यामध्ये जे अनुभव येतात तेच बघितलेले आहेत, ते अनुभवलेले आहेत, तेच व्हिडिओच्या मार्फत मांडत असतो. आता कॉन्टेंट काहीतरी सुचणं, विचार करणं ही गोष्ट काय आहे की दुसऱ्यासाठी असेल, पण आपण जे जगले तेच मांडत असतो. म्हणजे आपले आजोबा असतील किंवा अवतीभोवतीचे लोक असतील कसं वागतात, किंवा आपले मित्रमंडळी असतील
हे आपल्या जीवनामध्ये ज्या घडामोडी घडत असतात तेच कॉन्टेंट मध्ये येत असतात. त्यामुळं मग आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आणि मग आपण ह्या गोष्टी मांडतो. त्यामुळं काय होते, लोकांना वाटतं की अरे हे तर आपलंच होय, बरोबर. असं होय, म्हणून मग ते साधेपणा वाटते. म्हणजे तो व्यक्ती आपल्यामधलाच कोणतरी आहे असं त्यांना एक रिलेट होत. हा, आणि मला अजून एक विचारायचं होतं बळी भाऊ, की आता समजा आपण एखादी गोष्ट करत असताना, म्हणजे तुम्ही आता हे क्रिएटिंग, तुम्हाला रील्सचं सुचलं की रील्स कराव्यात, काय कराव्यात, तर याची नेमकं सुरुवात कुठून झाली? आधी आता तुम्हाला तर माहितीच आहे की मी थिएटर आर्टिस्ट आहे, नाटकं वगैरे करायचो. मग ते पुण्याला होतो मी, तिकडून करोनामध्ये गावाकडे आलो. मग इकडे आल्याच्या नंतर ते टिकटॉक होतं, टिकटॉकला रील्स बनवायचो. तिथं चांगले फॉलोअर्स होऊ लागले 20-25 हजार. म्हणजे त्या याच्यामध्ये, टिकटॉकच्या याच्यामध्ये मग ते बंद पडलं. बंद पडल्याच्या नंतर मग तरी मी इंस्टाग्रामला मग कधी मध्ये टाकणं चालूच होतं. आणि मग आपण, तुम्हाला माहित आहे, टकली रे टकली नाटकाच्या वेळेस आपण आम्ही practice करू लागलो. सोबतच होतो. आणि महत्वाचं म्हणजे तेव्हा हिंदी पण होती रील्स करायला. आणि मग ते उगन हो मायची रील्स व्हायरल झाली. आणि मग तेव्हापासून असं वाटलं की हा कॉन्टेंट लोकांना आवडालेत, आपण करायला पाहिजे. आणि मग हे करत 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 आता इथपर्यंतचा प्रवास चालू आहे. आणि बळी भाऊ, समजा तुमची जी पहिली जी रील्स तुमची जे व्हायरल झाली होती किंवा लोकांना ती आवडली होती, तर म्हणजे ते तुम्हाला केव्हा कळालं की बाबा ही रील आता व्हायरल झाली किंवा काहीतरी वेगळं काहीतरी घडलंय? तर तुम्हाला म्हणजे कशा मार्फत कळालं की ह्या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात आता घडाल्या? ती रील्स बनवली, त्याच्यामध्ये तुम्ही होत्या, मेकिंग मध्ये होत्या. एडिट वगैरे. एडिट त्या रीलची एडिटिंग ह्यांचीच होती. आणि अक्षयनं शूट केली होती, सुदाम होता. मग ती रील आपण टाकल्याच्या नंतर ते माझ्या अकाउंटला 2000 व्ह्यू, म्हणजे 2000, तुमच्या मेन अकाउंट. हा 2000 व्ह्यूज होते. मग ते कोणतरी डीजे राजा आणि आपलं नांदेड चॅनल वाले होते, त्या पोरांनी ती रील उचलून त्यांच्या ह्याच्यावर टाकली होती अकाउंटवर. आणि सगळ्यांनी ती रील डाउनलोड केली आणि सगळ्यांच्या स्टेटसला वगैरे ठेवू लागली. आणि लोक विचार करायला लागले की हे नेमकं पोरं कुठले आहेत जे की आपल्या नांदेडचं नाव घेऊन रील्स बनवालेत. आणि मग कोणीतरी एक जणांनी मला ती रील पाठवली, म्हणे की हे रील तू बनवलास, तू आहेस का? म्हणलं हो मीच आहे. अरे ही लई व्हायरल झाली. मी अकाउंटला जाऊन बघायला तर 2000 व्ह्यूज. म्हणजे व्हायरल कशी झाली आणि कुठं झाली? मग कोणीतरी मग त्या अकाउंटच्या रील शेअर करायला लागले इंस्टाग्रामवर मला. मग मी तिथं जाऊन बघितलं तर 2 दिवसानं बघितलं होतं तर तिथं 50,000 व्ह्यूज होते. लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघायला होते 1 लाख झाले, 2 लाख पर्यंत गेले. मग असं करून त्यांच्या अकाउंटवर ती रील व्हायरल झाली होती. आणि मग म्हणलं की हे लोकांना कॉन्टेंट आवडत आहे, मग आपण ते करायला पाहिजे. मग मी सुद्धा नेहमी बनवत राहिलो. ती रील्स व्हायरल झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे वैयक्तिक तुम्हाला काय वाटलं? कारण तुमच्या अगोदर पण कॉन्टेंट क्रिएशन करत होता तुमचे, म्हणजे टिकटॉक वर सुद्धा तुमचे भरपूर फॉलोअर्स होते, पण टिकटॉक बंद झालं. पण जेव्हा हे तुम्ही परत चालू केलं नव्यानं, तर ते चालू केल्याच्या नंतर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये एक्सपोजर भेटलं, तर तेव्हा काय फिलिंग होती नेमकं? म्हणजे मग अरे आनंद झाला. मला वाटलं की यार आपले लोक एवढं कौतुक करायले, एवढं त्याला आवडाले, तर मग आपण करणं गरजेचं आहे. म्हणून मग अजून जास्त उत्साहानं मग ते करायला लागलो. आणि मग ते लोक अजूनपर्यंत द्यायलाच लागले, म्हणजे टाकलेली रील नंतर व्हायरलच व्हायला लागली. असं आता सध्याला मला वाटतं की तुमचे एक 4,57,000 4,57,000 तुमचे इंस्टाग्रामला, फेसबुकला 3 लाख आणि युट्यूब वरती जवळपास 1,36,000. ही खरंच गोष्ट की एवढ्या याच्या परिस्थितीमधून तुम्ही एवढं उभं केलं, म्हणजे खरंच ही खूप म्हणजे भारी गोष्ट आहे. बळीभाऊ, तुम्ही हे डिजिटल क्रिएशन करू लागलात, पण त्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे लोककला म्हणा किंवा थिएटर म्हणा. तर ह्या गोष्टी करत असताना तुमच्या आयुष्यात अशा काही फेजेस आल्यात का की ज्या म्हणजे तुम्हाला काही भोगावं लागलं त्याच्यामध्ये, चांगल्या किंवा वाईट जे काही असतील, असे काही फेजेस आलेत का तुमचे? हो नक्कीच. कलाकार म्हणलं की असे फेजेस येतच राहतात. बरोबर. आता ह्याच्या अगोदर मी, म्हणजे जेव्हा लोकांना माहितच नव्हतं तेव्हा मी नाटक करायचो, स्किट करायचो, किंवा वेगवेगळे म्हणजे तमाशा स्टाईल मध्ये असतील तर ते कुठं कुठं प्रोग्राम असतील ते करायचो, पथनाट्य करायचो. तर मग ह्या गोष्टी करायचो. पण त्या गोष्टीतून जेवढी आपली म्हणजे काय की कुवत आहे म्हणा किंवा उदरनिर्वाह व्हायचा आहे, तर तेवढी पैसे मिळायचे नाहीत. त्यामुळं मग आपल्याला वाटतं की ते स्ट्रगल पिरियड आहे किंवा अजून काहीतरी पैसे मिळायला पाहिजेत, आपण जी कला सादर करतो त्याचा मोबदला मिळायला पाहिजे प्रॉपर. तर असं वाटतंय प्रत्येक कलाकारालाच. तर अशा गोष्टी होत्या, म्हणजे फेजेस होतेच. मग नंतर जेव्हा हे डिजिटल क्रिएटिंग
त्या काळामध्ये तुम्ही उदरनिर्वाह कसं व्हायचा, म्हणजे म्हणजे तुम्ही कसं करायचं की सगळं मॅनेज हे करता दोन्ही गोष्टी कशा हँडल करायची, ही घर पण आणि त्या पण गोष्टी थिएटर हे? नाही, तेव्हा सगळं घरूनच होतं सगळं. अच्छा, म्हणजे- घरचेच सगळा पैसा पुरवायचे. तर मग तेव्हा स्वतःची इन्कमच नव्हती. आली तरी काय पथनाट्य समजा 10-15 हजार रुपये आले तर किती दिवस पुरणार आहेत? असं वाला मग फक्त आपला खर्च तेवढा चालायचा. कधी घरी मागायची गरज पडत नव्हती. पण आता कसं आहे की मग थोडेफार पैसे मिळतात, तर मग त्यामुळे आता घरी मागायची गरज नाही आणि आपण घरी देऊ शकतो थोडेफार तरी. पण तेव्हा त्या काळामध्ये असा फेज होता बऱ्याच वेळेला की वाटायचं की आता इथं काहीच होऊ शकणार नाही. मग हे आपण किती दिवस कामं करायची. जेव्हा आपली काय म्हणतात कौटुंबिक परिस्थिती चालू होईल, म्हणजे जेव्हा लग्न होईल, संसार मागे लागेल, तेव्हा ह्या पैशातून मग आपला उदरनिर्वाह होईल का, असे बरेच प्रश्न पडायचे. पण प्रत्येक आर्टिस्टनं मला वाटतंय की एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ही जी वेळ आहे तर निघून जाणार आहे. फक्त त्या वेळेत आपण हार न मानता आपण सतत आपलं काम करत राहणं गरजेचं आहे. बरं. आणि मग एक आपलं प्रामाणिकपणानं जर मेहनत असेल ना तर फळ नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे आपण हार न मानता ते काम करत राहणं गरजेचं आहे. आणि या फेज मधून जर निघायचं असेल तर मला वाटतंय की आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक आर्टिस्टला संयम असणं गरजेचं आहे, तर आपण हे पार करू शकतो. बरोबर. पण काय आहे ना बळी भाऊ, की भरपूर असे समजा आपल्यासारखे जे क्रिएटिव्ह माणसं असतील किंवा काही पण असतील, त्यांच्या नशिबी हे म्हणजे ह्या गोष्टी नसतात सहसा, की बा लवकर हे गोष्ट अशी होणं. तर ती ती भेटणं किती भाग्यवानाची गोष्ट आहे, आणि म्हणजे ती भेटणं महत्वाची आहे हे, तर त्याच्यापेक्षा पण पुढे चालून ती गोष्ट तुम्हाला मिळाली, त्याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? हे बघा, प्रत्येक कलाकार आहे तर मेहनत करतच असतो. बरोबर. तुम्ही असाल, मी असेल, अजून कोणी असेल तर ते मेहनत करतातच. पण मला असं वाटतं की आपण आता 100 जण आहोत, 100 जण आपण मेहनतच करावी. बरोबर आहे. बरोबर. पण आपल्या 100 जणांपैकी कोणीतरी एक वेगळं असं काहीतरी त्याचं स्वतःच इम्प्लिमेंट करते की नाही, स्वतःच वेगळी काहीतरी ओळख निर्माण करते, तर त्याला लवकर सक्सेस मिळते. किंवा त्याला ह्या गोष्टी, प्रसिद्धी असेल, पैसा असेल तर लवकर मिळतात. किंवा उदाहरणार्थ आपण 100 जण ऑडिशनला गेलो एखाद्या, तर 100 जणांना स्क्रिप्ट एकच मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये तो स्वतःचं इम्प्लिमेंट काय देतोय किंवा किती आकर्षक पद्धतीने सादरीकरण करतोय त्याच्यावर डिपेंड आहे त्याचं सिलेक्शन. तर ही गोष्ट अशीच आहे मला वाटते. मेहनत तर सगळ्यांचीच आहे, पण काही काही जण मेहनत कमी करतात, पण किती भारी करता येईल ते त्यांना माहित असते किंवा त्यांना Smart work. ते समजलेलं असते कदाचित. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्याकडे आकर्षित होतात असं मला वाटते. म्हणून मग ह्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्यात असं वाटते. कारण काय, मी तर म्हणतो माझ्यापेक्षा खूप मेहनत करणारे आर्टिस्ट आहेत, पण पण तुम्ही जे वेगळे पण जपलंय, थोडंसं वेगळेपण. तर त्या गोष्टीमुळे कदाचित ते एक्सपोजर म्हणा, किंवा तुम्ही, आणि त्याच्या मागे मेहनत पण आहे की तुम्ही त्या गोष्टीबद्दल तेवढा विचार करत असाल की ही गोष्ट मी कशा पद्धतीने मांडू शकतो, वेगळे पण कसं दिसेल याचं पण तुम्ही अभ्यास करत असाल. बरोबर. जसं की तुम्ही आधी म्हणले की बाबा तुम्ही आपल्या भागातलं मांडता, मग मला सांगा, तुम्ही भागात आहे आपल्या, बरोबर. मी आहे आपल्या भागात, मग तुम्हाला हातवाट आला नाही मग तुम्ही किंवा तो नाना दृष्टिकोन आपणही मांडू तुम्हाला शकतो, बरोबर. किंवा आपणही आपले इथले प्रश्न आहेत ते सोशल मीडियावर मांडू शकतो. हातवाट आला मला नाही का, मला असं वाटलं की आपण हेच मांडू शकतो, हे लोकांना आवडू शकतं कदाचित, मग हे आवडायला लागलं तर मग मी ते करायला लागलो. तर हे त्याच्यातलं वेगळेपण आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की मेहनत आहे, मेहनत सगळ्याच गोष्टीमध्ये आहे. जसं मी म्हणतो की मी 2013 पासून, म्हणजे 2013ला युथ फेस्टिवल झालं तेव्हा एक पात्रीमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं होतं मला SRT विद्यापीठाचं. तर ते ह्या गोष्टी माहित नाहीत बऱ्याच जणांना की बा हे आता मी तेच घेतलेत म्हणतो ना मोबाईल, की आता हे मोबाईल अचानक- घेतलेत, आता कॉन्टेंट केलेत आणि एकदम 2-3 famous वर्षातच झाले. फेमस झालेत असं झाले. पण त्याच्या मागे पथनाट्य केलेत भरपूर, नाटक झालेत, स्किट झाल्यात, फेस्टिवल केलो बरेच. तर ह्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी माहित नाही. मग ह्या गोष्टी आता माहित आणि होतात. मुळात काय आहे ना बळी भाऊ, की आता समजा हा रील्स प्रकार म्हणा किंवा जे काही कॉन्टेंट क्रिएशन आपण जे सोशल मीडियाला म्हणतो, बरोबर. ते मुळात म्हणजे मला पण वैयक्तिक ते मला माहिती नव्हते की हे असं रील्स असते किंवा सोशल मीडिया असते. खरं तर मी म्हणजे असं नाही की मी ते तुमच्यामुळेच मला कळालं खरं तर. म्हणजे आपण सोबत करत म्हणजे होते. माहित होतं की यार हे असं असं असतंय, किंवा रील्स अशा करतात किंवा तशा करतात, टेक्निकल वगैरे सगळ्या बाजू माहित होत्या. पण जेव्हापासून म्हणजे तुमच्या रील्स वगैरे, तेव्हापासून आपली ती रील्स, बरोबर. म्हणजे तुमची ती रील्स व्हायरल झाली, आणि ती रील्स व्हायरल झाल्याच्या नंतर मलाही ते हा प्रकार कळाला की रील्स, अरे यार, म्हणजे अशा पद्धतीचं पण एक कॉन्टेंट क्रिएशन किंवा काहीतरी वेगळे पण असू शकते, मलाही तेव्हा कळालं.
तर असेच काही म्हणजे आपल्या भागातले म्हणा किंवा कुठलेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत, जे आता स्वतःला, आता काही जण स्वतःला म्हणून पण घेतात, पण ते जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, तर त्यांना असं वाटतं की यार आपण हे क्रिएशन करावं, पण नेमकं त्यांना हे माहित नसतं की याच्यामधून रेव्हेन्यू म्हणा किंवा याच्याकडून पैसे कसे भेटतात किंवा याचा काय फायदा होईल पुढे चालून आपल्याला, तर ते काही लोकांना माहित नसतं. तर तर त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल की खरंच याच्यामधून पैसा भेटतो किंवा नाही भेटत, किंवा फक्त फेमचं साधन आहे, असं काही म्हणजे आहे का याच्यामध्ये? नाही नाही, मला काय म्हणायचं आता जे कोणी म्हणजे इन्फ्लुएन्सर नवीन येत आहेत किंवा ऑलरेडी करत आहेत, काही जण छान कॉन्टेंट करतात, तर त्यांना याचा फायदाच आहे. पण फायदा कधी आहे, जेव्हा तुमचा ओन कॉन्टेंट असतो, म्हणजे स्वतःचा कॉन्टेंट असतो, म्हणजे तुम्ही लिपसिंग वगैरे करत नाही किंवा दुसऱ्याचा कॉन्टेंट असेल ते घेत म्हणजे नाही, पहिला हा पण किंवा प्रकार होता ऑलरेडी lip sync. ऑलरेडी कोणीतरी केलंय कॉन्टेंट आणि त्याला घेऊन आपण करतोय, तर त्याच्यामुळे काय कॉपीराईट पडू शकते. मग बरोबर. त्यामुळे युट्यूब असेल, फेसबुक असेल, तर इकडे तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होणारच नाही. इंस्टाग्रामवरती फेम मिळेल, फॉलोअर्स मिळतील, व्ह्यूज येतील, सगळं होईल, पण त्याच्यातून इन्कम काय? तर मग इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स जास्त असतील तर मग प्रमोशन येतील, ते बी प्रमोशन म्हणजे तुमचा कॉन्टेंट लोकांना आवडत असेल व तुमच्या कॉन्टेंटला रीच चांगला असेल की म्हणजे तुमचा क्रेज लोकांमध्ये असेल, तर तुम्हाला प्रमोशन येतील, तर तिथून तुम्हाला रेव्हेन्यू मिळू शकतो. आणि नाहीतर मग तुम्हाला युट्यूबला लॉंग कॉन्टेंट टाकावा लागतो, मग त्याच्यामुळं जे ऍड लागतात त्याचा रेव्हेन्यू जनरेट होतो. तर हे फायद्याचीच गोष्ट आहे, म्हणजे जे कोणी नवीन पोरं करणार आहेत, म्हणजे नवीन इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी करणार आहेत, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याचीच आहे. आणि मला वाटतं ज्याच्यात टॅलेंट आहे ना, तर तुम्ही करा, बिंदास करा. काही जण नावं ठेवतील, आता समजा मीच असेल तर मी एखादं कोणीतरी करत असेल तर मी म्हणाल की बाबा काय फालतू करायला, पण हळूहळू करू लागल्यावर समजेल की बाबा ह्याच्यात अजून ही डेव्हलप करायला पाहिजे, आपण अजून असं करू शकतो, आणि तोच माणूस उद्या एकदम भारी करायला लागेल, त्याचं क्रेज असेल किंवा त्याची फॅन फॉलोईंग वाढलेली असेल. मग असं नाही की मी सुरुवातीच्या काळात मग म्हणलं असेल की बाबा हे काय फालतू करायला, पण तुम्ही करा तर खरं. अगोदर केल्याच्या नंतर मग तुम्हाला समजत जाईल की चांगलं काय वाईट काय. आणि मला वाटतंय की इन्फ्लुएन्सर म्हणल्यावर एक जबाबदारी असते आपल्यावर, की आपण ते जबाबदारीनं काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा कॉन्टेंट तयार करतो तर मग आपण विचार केला पाहिजे की ह्या कॉन्टेंटमध्ये दुसऱ्याच्या भावना दुखावतील का, की नवीन पोरं आहेत, लहान लेकरं आहेत, किंवा हे फॅमिलीमध्ये कॉन्टेंट बघू शकतील काय, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. कारण इन्फ्लुएन्सर म्हणजे काय की ज्याचा प्रभाव आहे, आणि त्या लोकांचाच प्रभाव असतो ज्यांच्या मानसिकतेमध्ये असं वाटतं की अरे हा माझा हिरो आहे किंवा मी ह्याच्यासारखं करायला पाहिजे. आता नानाची कॉपी बरेच जण करतात, तर नाना लोकांच्या हृदयात आहे, बरोबर. कॉपी करायला सोपं जात नाही. आता समजा आपण बी करता, हाय रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते, अमिताभ बच्चन आपल्या हृदयात आहे, बरोबर. म्हणून आपण सहज करू शकतो त्याची कॉपी. तर मग कॉपी करण्यासाठी सुद्धा तो कॅरेक्टर असेल, तो माणूस असेल, तो आपल्या हृदयात बसायला पाहिजे, डोक्यात बसायला पाहिजे, तर आपण कॉपी करतो. नाही तर कॉपी करायसारखं काही जणांचं नसतेच कधी कधी. तर मग आपल्याला कॉपी करतात, तर मग आपली जबाबदारी आहे की आपण लोकांना चांगलंच दिलं पाहिजे, असं माझं तर म्हणणं आहे वैयक्तिक. आणि कसं आहे ना बळे भाऊ, आजकालचे जे मुलं आहेत, जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग किंवा हे रील्स वगैरे करतात, तर ही मुलं ना की सगळं म्हणजे आपलं सगळं भान सोडूनच याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. तर हे म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे असं तुम्हाला वाटते? आता मला काय म्हणायचं की आता जे लोक कॉन्टेंट क्रिएट करतात, तर ते करण्यासाठी मला वाटतं की सगळं आपलं झोकूनच करायला पाहिजे. पण ज्या मुलांचं वय म्हणजे काय की ज्यांचं शिक्षण चालू आहे, जे 10वी 12वी असं हे चालू आहे, तर मला वाटतं की त्यांनी पहिल्यांदा शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आता बऱ्याच जणांना वाटते की आता बळीडिकडीला धन पैसा येत असेल किंवा बाकी क्रिएटर असतील त्यांना पैसे येत असतील किंवा त्यांचं दिसतंय प्रमोशन वगैरे, तर त्यामुळे वाटतंय की यानं एवढे पैसे घेता येतं, मग याला एवढा पैसा येतो, मग आपणही केलं तर आपल्याला पैसा येते, एक फॅन्टॅसी म्हणून बघता. हा. पण मला असं वाटतंय की अगोदर आपलं एज्युकेशन कम्प्लीट करायला पाहिजे. कॉन्टेंट क्रिएट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे, कारण आपल्याला ते समजलं पाहिजे काय मांडायचंय काय मांडायचं नाही, आणि त्याच्यासाठी आपण सुशिक्षित असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे, आणि शिक्षण असेल तरच आपल्याला आपली बुद्धी जी आहे ते चौकस होणार आहे, म्हणजे आपल्याला जास्त गोष्टीचं नॉलेज मिळणार आहे, आणि आपण मग ते चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. आणि ही मांडलेली गोष्ट आहे ते प्रत्येकाला पटणारीच आहे. नाही तर काय होते कधी कधी, तर आपण एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केलेला नसते, मग आपण ती एका पद्धतीनं मांडत असतो, बरोबर. आणि मग त्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते,
कदाचित लोकांना ती गोष्ट आवडत नाही, किंवा काही काळाच्या नंतर मग आपला ट्रेंड असतो, जसं इंस्टाग्रामला ट्रेंड असतो नाही का, तर त्यावेळेला ते कॉन्टेंट छान वाटतात, मग समोर लोक बघत नाहीत, मग आपण डिप्रेशन मध्ये जातो, मग आपलं सगळं आयुष्य हरून बसलोय असं वाटायला लागते. मग त्यानंतर आपल्याला काय होतं, पश्चाताप होतो की आपण हे उगच केले. ते होऊ नये म्हणून आपलं एज्युकेशन पूर्ण असलं पाहिजे, बरोबर. जवळपास आपली डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं कम्प्लीट असलं पाहिजे, जेणेकरून हे जरी बंद झालं उद्या चलून, किंवा हे नाहीशी जरी गोष्ट झाली तरी आपण त्या शिक्षणाच्या जोरावर अजून काहीतरी करू शकतो, किंवा आपल्याला तेवढं नॉलेज आल्यामुळे आपण दुसरा व्यवसाय करू शकतो, आपण दुसऱ्या काही गोष्टी करू शकतो, किंवा आपण त्या डिप्रेशनमध्ये गेलो त्याच्यातून बाहेर कसं यायचं एवढं तरी नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण शिक्षण पूर्ण करत करत हे करत असाल तर उत्तम गोष्ट आहे. नाहीतर आपण आधी शिक्षण कंप्लीट करा आणि मग कॉन्टेंट क्रिएट करा. म्हणजे मित्रांनो, सगळ्यात अगोदर शिक्षण शिक्षण महत्वाचं महत्वाचं आहे. आहे, कारण कॉन्टेंट करायला शिक्षणच लागते ना हो. म्हणजे आपण जी गोष्ट करतोय ती म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपण ती चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. हा ना. पण विषय असा आहे की कधी कधी नाना बोलतात तेव्हा त्याच्यामुळे लोकांना वाटते ह्यानं म्हशीच्या मागच व्हिडिओ करीत असेल, ह्याचं शिक्षणच झालं नसेल, ह्यानं किती गावंडळ बोलते. तसं काय, पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं, म्हणजे MA थिएटर कम्प्लीट आहे, BA ऑप्शनल इंग्लिश होतं. इंग्लिश समजते, बोलता येत नाही, कारण आपल्या आजूबाजू लोक काय करायला इकडे ये इकडे हिंग असं म्हणतात. त्याच्यामुळे कसं आहे की आजूबाजूला इंग्लिश बोलणारे नव्हते, त्याच्यामुळे काय आपल्याला बोलता येईना, ती गोष्ट आहे. पण समजते, प्रॉपर समजते. तर मला वाटतं की माणसानं एज्युकेट असलं पाहिजे. आता पुस्तक वाचणं चालूच असते. असो. तर बळी भाऊ, आपण एक रॅपिड फायर राऊंड करू आता. लवकर लवकर उत्तर द्यायची बरं, विचार करायचा नाही. तर तुम्ही एवढं कॉन्टेंट क्रिएशन करता, तर तुमचा आवडता कॉन्टेंट क्रिएटर कोणता आहे? सगळीच. सगळेच. हो, सगळेच भारी करायला, त्याच्यामुळे सगळेच आवडतात. बरं, तुमचा आवडता हिरो कोण आहे? मराठी की हिंदी? मराठी. दादा कोणते? हिंदी. हिंदीमध्ये नवाज सर. तुमची आवडती अभिनेत्री? मराठी का हिंदी? मराठी. मराठीमध्ये मुक्ता बर्वे मॅम, आणि हिंदीमध्ये म्हणलं तर मग तापसी पन्नू. बरं, तुमचा आवडता पिक्चर कोणता? म्हणजे मला आवडते जास्त, हा, म्हणजे कधी बी कधी ऑल टाइम फेवरेट? वजूद. म्हणजे आता रिसेंटली म्हणलं तर मग मला मदारी खूप आवडते, पण वजूदची गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला साहित्य कोणतं आवडतं? म्हणजे कोणाचं तुम्हाला असं साहित्य वाचायला आवडतं? अण्णाभाऊ साठेंचं सर्व साहित्य. वा. मी तर म्हणतो तुम्ही फकीरा वाचा किंवा भानामती कथासंग्रह वाचा, आवर्जून वाचा, मजा येईल. चला बळी भाऊ, तर याच गोष्टीवर आपण आपला पॉडकास्ट संपूयात. आणि जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की प्रेक्षकांना आपल्या की ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स काय असेल, किंवा तुम्ही पुढे अजून तुम्हाला काय करायचे, किंवा नवीन क्रिएशन अजून काय तुमचं असेल तर तुम्ही सांगू शकता. मी तर काय म्हणणार आहे, मेहनत करा. मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. बस. धन्यवाद.